वनरक्षक वनरक्षक वनरक्षक, बऱ्याच दिवसापासून मला बरेच मेसेज होते, सर वनरक्षक भरतीबद्दल माहिती सांगा, वनरक्षक भरतीबद्दल माहिती सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये भाई आपण वनरक्षक भरतीबद्दल तुम्हाला संपूर्ण 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 माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. ओके, आता सुरुवात करूयात वनरक्षक भरतीबद्दल. आता आपण याच्यामध्ये संपूर्ण माहिती पाहू. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अगोदर शैक्षणिक पात्रता पाहू. तर शैक्षणिक पात्रतेमध्ये तुम्हाला या ठिकाणी 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. कमीत कमी या ठिकाणी 12वी झाले पाहिजे, 10वी नाही चालत. आता पुढे जाऊयात. आता वयोमर्यादा बघू. आता वयोमर्यादा तुमची या ठिकाणी 18 ते 30च्या दरम्यान असली पाहिजे. किती? 18 ते 30च्या दरम्यान तुमची वयोमर्यादा असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला अधिकचे 5 वर्ष म्हणजे तुमची किमान वयोमर्यादा ही 35 पर्यंत पोहोचते. कधी? ज्यावेळेस तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तेव्हा. आणि कॅटेगरी कोणती? आता शारीरिक पात्रता आपण बघायला गेलं तर अगोदर या ठिकाणी पुरुषांसाठी आपण बघून घेऊया. तर पुरुषांसाठी या ठिकाणी तुम्हाला जी काही उंची आहे, उंची तुमची या ठिकाणी 163 सेंटीमीटर पाहिजे. किती? 163 सेंटीमीटर. आपल्याला पोलीस भरतीला किती असते? पोलीस भरतीला आपली 165 असते. पण वनरक्षक मध्ये तुम्हाला या ठिकाणी 2 सेंटीमीटर कमी लागते. आणि महिलांना आपली रेग्युलर 155 आहे. त्याच्यानंतर पुरुषांसाठी जी काही छाती आहे ही न फुगवता 79 म्हणजे 79 सेंटीमीटर न फुगवता बसली पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी नाही पाहिजे. आणि छाती वाढवणं काही नॉर्मल गोष्ट नाहीये. आपण रोजच्या टिप्स वगैरे मारला छाती वाढते, पण जर तुम्ही गांजा फुगत असाल, सिगरेट ओढत असाल, खरं नाही तुमचं. मग ते जरी तुमची छाती जरी भरली, महत्वाची गोष्ट फक्त एवढी 79 सेंटीमीटर छाती फुगून काही हे नाहीये. 79 सेंटीमीटर भरल्यानंतर तुम्हाला 5 सेंटीमीटर छाती फुगवायची आहे. जे गेले टेप लावला, ही 5 सेंटीमीटर फुगवा लागते. त्यासाठी दम लागतो बुडात. असं होत नाही. तर मग जर तुम्ही ते सिगरेट बिगरेट ओढत असाल, गांजा बेंजा वेळी ज्या काही शौक असतील आत्ताच बंद करून द्या. आणि महत्वाची गोष्ट, तुम्हाला 5 किलोमीटर पळायचे आणि 5 किलोमीटर तुला भावड्या 17 मिनिटात. किती? 17 मिनिटात यायचे. बाकी ते 20 मिनिटं 21 मिनिटं कोणी येतं. 17 मिनिटं येणं खाऊ नाहीये भावड्या. पूर्ण डायरेक्ट मारतो काय मी आवाज होतं. आम्ही एसआरपीएफच्या भरती दिला, एसआरपीएफला 5 किलोमीटर असतं. माझं काही 21-22 मिनिटांमध्ये आलं होतं. पण जे 21-22 मिनिटांमध्ये भाई माझा पारा जीव मारतो बिरतो कडा हे झालं. आणि इथं तुम्हाला 17 मिनिटांमध्ये यावं लागतं. ठीक आहे, आमचा विषय वेगळा आहे. आमचा मेन ज्यावेळेस आम्ही पोलीस भरती करायचो, आमचा मेन इव्हेंट 1600 एसआरपी. आम्ही फक्त नावाला दिलं ते व्हायचं तर नव्हतंच, व्हायचं इकडंच होतं आणि झालो पण इकडंच. तर हा वाला विषय झालं. हे बोललो तुम्हाला. उंची वगैरे झाली, छाती झाली. आता पुढे जाऊयात. आता येऊया आपण लेखी परीक्षेबद्दल. आता महत्वाची गोष्ट, लेखी परीक्षा हा तुमचा फार महत्वाचा मुद्दा आहे. आता लेखी परीक्षा कशी असते माहितीये का? महत्वाची गोष्ट या ठिकाणी एकूण तुमचे 4 विषय असतात. विषय पुढे दिले, हा इथे दिलेत. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, जीके, गणित आणि बुद्धिमत्ता. हे तुमचे एकूण या ठिकाणी 4 विषय असतात. या ठिकाणी एक विषय एक्स्ट्रा आहे, तो म्हणजे इंग्रजी व्याकरण. आता होत काय असतं माहितीये का? आता आपण जे भरती करणारे विद्यार्थी आहेत ना भाई, आपण गरीब याच्यातून आलोय. आपलं एज्युकेशन काही एवढं खास नाही झालं. आपण काही इंग्लिश मिडियम, आपल्या आईबापाची काही एवढी हे नव्हती. आपण मराठी शाळेत शिकलोय तर आपल्याला इंग्रजी वाटतं कठीण जाणार आहे. पण महत्वाची गोष्ट, जे वनरक्षकचं इंग्रजी आहे ना, मी जेवढे माझे मित्र झाले ते मला बोलले की भाई सोपं असतं. तर सिंपल, काहीच नाही करायचं. बाळासाहेब शिंदे सरांचं एखादं पुस्तक घ्या आणि बाळासाहेब शिंदे सरांचा 300-500 रुपयाचा एखादा क्लास आहे त्यांच्या ऍपवर, तो घेऊन टाकायचा. बस तेवढं करायचं. आपल्याला किती, मी तुम्हाला सांगतो, एकूण 60 प्रश्न असतात. इंग्रजी व्याकरणाचे तुम्हाला एकूण किती? 15 असतात. 15 पैकी तुम्हाला 7-8 जरी आले, सपोज तुम्हाला 8 जरी आले तर तुम्हाला या ठिकाणी 16 मार्क भेटतात. म्हणजे इथं कसं असतं माहितीये का? एका प्रश्नाला 2 गुण असतात. झालं. आणि बाकीचे विषय काय ना, बुद्धिमत्तामध्ये पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो भाई. मराठी व्याकरणामध्ये बऱ्यापैकी क्वचित 1-2 जाऊ शकतात. आणि नंतर येतं तुमचं जीके. आता महत्वाची गोष्ट, तुम्हाला कोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातात, ते प्रश्नांची क्वालिटी काय असते, म्हणजे किती खोलवरती प्रश्न विचारतात. तुम्हाला जर हे सर्व जर बघून घ्यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल? ज्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ना, ते तुम्हाला बघावे लागतील. भूतकाळामध्ये काय झालंय याचा अंदाज लावूनच तुम्ही भविष्य काळासोबत लढू शकतात. तर त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी सजेस्ट करणार आहे स्मार्ट स्टडी. बरोबर झाले, हा. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं 94 प्रश्नपत्रिका संच. आता जर ह्या पुस्तकाबद्दल बोलायचं झालं ना, जे TCS ने 2023 मध्ये भरती घेतली होती, त्याच्या
याच्यामध्ये एकूण 32 प्रश्नपत्रिकांचा संच आहे. किती? एकूण 32 प्रश्नपत्रिका संच. आणि त्याच्यानंतर 5,960 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सरावासाठी पण दिलेत. आणि त्याच्यानंतर 2019 मध्ये जी वनरक्षकची भरती झाली होती त्याच्यामधल्या 22 प्रश्नपत्रिका आहेत. असे याच्यामध्ये 2019 पासून तर 2026 पर्यंत झाले वनरक्षकच्या भरतीचे सर्व प्रश्नपत्रिका, सर्व प्रश्न याच्यामध्ये दिलेत. आणि मी तुम्हाला सांगतो अजून एक गोष्ट, आता महत्वाची गोष्ट, हे मला आता तुमच्यासाठी वनरक्षकचे मला हे बनवायचे होतं, टेस्ट सिरीज बनवायच्या होत्या. तर मला पुस्तक पाहिजे होतं बाजारामध्ये. मी बाजारामध्ये स्वतः जाऊन मी हे पुस्तक आणलंय. हे बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि या ठिकाणी विषय असा आहे ना, तुम्हाला मराठी व्याकरण असो, आता बघा या ठिकाणी मराठी व्याकरण आहे, तर तुम्हाला मराठी व्याकरणाचं सुद्धा प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी स्पष्टीकरण दिलंय, बघून घ्या. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण बघा, इंग्रजी व्याकरणाचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी स्पष्टीकरण दिले बघा, इंग्रजी व्याकरण. त्याच्यानंतर जीकेचं सुद्धा स्पष्टीकरण आहे बघा, हे बघा जीके सुद्धा स्पष्टीकरण आहे. हे बघा बुद्धिमत्ता, हे बघा बुद्धिमत्ता सुद्धा स्पष्टीकरण आहे. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला जो काही हे आहे की कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, कशा प्रकारे भविष्यामध्ये विचारले गेले होते, कशा प्रकारे भविष्यात विचारले जातील तेही दिलंय. आणि तुम्हाला प्लस प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण दिले बा. असं नाही की फक्त बुद्धिमत्तेचं, गणित बुद्धिमत्तेचं दिलं संपलं, सर्व यांचं दिले गेले, प्रत्येक याचं. आणि भरती कशी असते, काय असते, काय क्रायटेरिया, त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पुस्तकामध्ये देण्यात आलेलं आहे. असे ह्या ठिकाणी एकूण 484 पानांचं पुस्तक आहे भाई. पुस्तक एक नंबर आहे. मी म्हणतो जर तुम्ही वनरक्षक भरती करत असाल ना, एकदा हे पुस्तक घेऊन बघा, म्हणजे तुम्हाला निदान आयडिया तरी येईल. आता आपले जे काही बरेचसे पोलीस भरती करणारे विद्यार्थी असतात, काहींची हाईट नाही बसत, काही भरती नाही होत, त्यांना वाटतं की वनरक्षक भरती करावं, त्यांचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला असतो, पण नेमके मग इकडं काय आहे, कसा अभ्यासक्रम आहे, तुम्हाला याच्यामधून तुम्हाला सर्व काही समजून जाणार आहे. तुम्हाला तुमच्या जवळच्या बुक स्टॉलला 100% भेटणारच, काही विषय नाही. आणि बाकीची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे, काही विषय नाही. झालं, तुम्हाला बोललो 60 प्रश्न 120 गुणांसाठी. आणि तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी 45% म्हणजे 54 गुण घेणं आवश्यक आहे. पुढे जाऊयात. आता मैदानी चाचणी. आता मैदानी चाचणीबद्दल बोलायचं जर झालं तर या ठिकाणी पुरुषांसाठी 5 किलोमीटर असतं 17 मिनिटांमध्ये. 5 किलोमीटर 17 मिनिटात सोपं नाही भावड्या. या ठिकाणी रोज सरावाची गरज आहे. आपल्याला एसआरपी आपला तरी किती 25 मिनिटाचा टाइम घे ना, इथं 17 मिनिटं सराव फार महत्वाचा आहे. पण मग खरं सांगू का, सोपं आहे. 1600 मीटर पेक्षा तर सोपं आहे भावड्या. फक्त आपल्याला 5 किलोमीटर पळायचे म्हणजे होऊन जाईल, हे करून घेऊ. पण 1600 मीटर सोपा गेम नाहीये. आणि महिलांसाठी 3 किलोमीटर 12 मिनिटांमध्ये. हा पण काय सोपा विषय नाही यार, 12 मिनिटं म्हणजे लागतो, पण एवढे मेहनत घ्यावी लागते, असं सोपं नाहीये. 6 महिने तरी मेहनत घ्यावा लागेल तर काहीतरी होईल. तोंडाने बोलला झालं, हा वाला विषय नाहीये. आणि जो तुमची मैदानी चाचणी असते एकूण 80 गुणांची, लेखी तुमची 120 गुणांची, अधिक मैदानी तुमची 80 गुणांची, टोटल या ठिकाणी तुमची 200 मार्कांची परीक्षा होत असते. आणि निगेटिव्ह मार्किंग नाही, या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. झालं. अजून बोलायला गेलं तर काहीच नाही. आता महत्वाची गोष्ट अजून बोलायला गेलं तर काय असतं की त्यांचं काम काय असतं, काय वगैरे. तुम्हाला खरी सांगू का, सगळं खड्ड्यात जाऊ दे. मला एक सांग, कोणीच कामासाठी काम करत नाही भावड्या. प्रत्येकाला या ठिकाणी फक्त पैसा पाणी महत्वाचं आहे, नोकरी महत्वाची आहे. आजकाल लग्न होत नाही, पोरी भेटत नाही, पोरी भेटण्यासाठी सरकारी नोकरी महत्वाची. त्यामुळे महत्वाची गोष्ट नोकरी महत्वाची. तिकडे काही पण ड्युटी लावते, नोकरी महत्वाची. आणि अजून एक गोष्ट सांगायचं झालं, पोलिसांपेक्षा तर भारीच ड्युटी आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला वनरक्षक असतील त्यांना विचारून पहा, भारी ड्युटी आहे, आरामदायक ड्युटी आहे, काही एवढं नाहीये. पोलीसपेक्षा तर भारीच आहे. जर तुम्ही पोलीस होऊ शकत असाल तर मी सांग, पोलीस नका होऊ, वनरक्षक व्हा. खरं सांगतो, भारी ड्युटी आहे. वनरक्षक दारूबंदी तिकडे गेला तरी चालेल, पोलीसपेक्षा बेस्ट आहे, आरामदायक ड्युटी आहे. सो लावा मेहनत, होऊन जा, मस्त सेट आहे, चांगला पगार आहे, 30-35 हजार रुपये, मजा आहे. बाकी हे पुस्तक घ्यायला विसरू नका. भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जय महाराष्ट्र.